नमस्कार मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि जसं की थंबनेल बघितलात तुम्ही, त्यावरनं तुमका माहितीच झालं असलं की आज आपण कुठे जातो. आणि आज चाललो आपण मुंबादेवीचं दर्शन करू या साईडला. चला जाऊया. आज मस्तपैकी ब्लॉग होणार आहे, त्याच्यामुळे तुम्ही बघा, तुमचं सगळं सांगते कसं डिटेल्डमध्ये काय असं स्टोरी याच्या पाठची ती, त्याच्यामुळे पूर्ण ब्लॉगमध्ये बनवून राहा. चला तर मग जाऊया. ही आहे मंदिराच्या बाहेरची बाजू. मेन सिटीमध्ये असल्यामुळे मंदिराला विविध बिल्डिंगचा घेरा सुद्धा आहे, त्यामुळे ही बिल्डिंग तुम्हाला इकडनं पाहायला मिळते. तर मंडळी, मुंबादेवीची कथा अशी की मुंबादेवी ही आगरी कोळी लोकांची देवता मानली जाते. तेव्हा मुंबई 7 वेगवेगळ्या बेटांमध्ये विभागलेली होती. त्यापूर्वीपासून मुंबादेवी ही इथल्या रहिवाशांची आद्य देवता आहे. मुंबादेवी म्हणजेच महाअंबाबाई या शब्दांच्या उच्चाराने मुंबई या शब्दाची उत्पत्ती झाली. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईचं ओल्ड बॉम्बे हे नाव बदलून या मराठी माणसाच्या शहराला मुंबई हे नाव दिले. आज मंगळवार असल्याने भाविकांची थोडीफार गर्दी होती. दररोजच्या धावत्या जीवनातून वेळ काढून सर्व भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आले होते, देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी. मुंबादेवीच्या मंदिराच्या शेजारीच बाकी सर्व इतरत्र देवांची खूप सारी मंदिरे आहेत. सर्व भाविक तिथे जाऊन दर्शन घेत होते. आम्ही सुद्धा देवीच्या चरणी नतमस्तक होऊन आमच्या सुखी जीवनाची मनोकामना देवीच्या चरणाशी मांडून आता पुढे निघालो. समस्त सर्व देवतांची खूप सारी मंदिरे तिथे होती. ती सर्व बघत आता आम्ही पुढे चाललो होतो. आता वेळ होती बाहेर पडण्याची. देवीच्या मंदिराच्या बाहेर आल्यावर आपल्याला खूप सारे दुकानं मिळतात, तिथे आपण खरेदी करू शकतो. चला तर म्हणजे आता आपण गेलो दर्शन करून. आणि आतमध्ये ते व्हिडिओग्राफी अलाउड नव्हती, त्याच्यामुळे मी तुम्हाला फोटो टाकते आणि त्या फोटोवरनं तुम्ही बघू शकता की कसा काय असता. आणि थोडा जमा तेवढा व्हिडिओ क्लिप्स पण घेऊन मी ट्राय केले. ते सिक्युरिटी होते आणि व्हिडिओ काढून देत नव्हते. म्हणून आता आम्ही उद्यानमध्ये मुंबादेवी हे उद्यान असं एक मुंबादेवीचं, त्याच्यामुळे या साईडला इलेलं असेल नाही. पण उद्यान पण फिरायला दाखवतो तुमका. नॉर्मल छोटासा उद्यान असा मस्त बसायटी वगैरे येईल असते, शांतता पण असा. और उद्यान पण बघूया. चला, हे आहे या ठिकाणचं मुंबादेवी उद्यान. खूप शांत अशी जागा आहे आणि तुम्ही पण या जागेवर नक्की या. हा असा उद्यान ह्या साईडला बघू शकता. पूर्ण सगळीकडे झाडं वगैरे असतात आणि शांतता असं ती, आणि तुम्ही येऊन बसा पण शकता. उद्यानातच लहान मुलांना खेळासाठी एक मस्तपैकी ट्रॅम्पोलिन वगैरे सगळी व्यवस्था केलेली आहे. घसरगुंडी सर्व काही आहे. खूप सारी माणसं बसलेली असताना सुद्धा पूर्ण उद्यान एकदम शांत होता, खूपच शांत. चला तर माझं दर्शन येऊन झालेलं आणि आपल्याला बाहेर येईल आहे शुगर कॅन ज्यूस पिऊया. ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण एकदम दुकान एकदम चक्काचक. आणि ही मशीन काहीतरी मला वेगळीच वाटली. तुमका पण वेगळी वाटली काय कमेंट करून माका नक्कीच सांगा. चला तर म्हणजे आता मुंबईच्या परत स्ट्रीट्सवरनं आपण परत चाललो आता मस्जिद स्टेशनला. आणि मग तिकडनं आता जाऊया, पुढचं प्लॅन करूया की खाई जाऊया. आता आज फिरायचंच असतं दिवसभर आणि जस्ट आता 11:30पर्यंत होतील आणि आपल्याला आज पूर्ण दिवस फिरायचा, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. चला आता जाऊया, भेटाया मस्जिद स्टेशनवर. चला तर फायनली आता मस्जिद स्टेशनवरनं आपण ट्रेनमध्ये बसलेलो आहोत आणि आता जायचं आपल्याला CSMTला. आणि मग तिकडनं जाऊया पुढे फिरायला. गिरगाव चौपाटीकडे जायचं आपल्याला आज, त्याच्यामुळे बघूया. चला तर मग आता आपण पोचलो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. आणि इकडनं तर जाऊया पुढे आपण मस्त फिरा. आज चिल आउट आहे, त्यामुळे मुंबई फिरायची असं आपल्या. तर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करू शकता. चला तर मग फायनली आपण बसलेलो असो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला. आणि इकडनं तर पुढे जाऊया. गिरगाव चौपाटीचा प्लॅन आपण कॅन्सल केलेला आहे. आणि आता मी इले मरीन लाईन्सला म्हणजे मरीन ड्राईव्हला इकडे आणि बसलो जरा शांत. त्या साईडला पूर्ण बघू शकतोच मागे 1:15 झालेलो आता दुपारचो, तरी पण पुन्हा तसेच बसलो सगळे म्हणजे बाकीचे बनत मुंबईकरा फिरायला गेलेले वगैरे. आणि मी पण त्याच्यात बसले मस्त की बघूया म्हटला. तर बसायला हवा मात्र एकदम थंड गार चालली. ऊन लागत असला तरी काय एवढं वाटत नाही, त्याच्यामुळे मस्त वाटतं. मुंबईत तुम्ही कधी पण यावं, पण मरीन ड्राईव्ह इज अ मस्ट विजिट प्लेस. कारण मरीन ड्राईव्हवर एकदम मस्तच वाटतं, भारी वाटतं. काय सांगायचं, शब्दात अनुभवू शकत नाही. बाई मरीनवर किती लोक आली आहेत का. दुपारचं 1 वाजता कोणता मागत नाही, सगळे बसलेत. आम्ही उठ्या जरा बघूया असं चलत फिराय. पूर्ण वाटी मरीन ड्राईव्ह पूर्ण धुक्या दिसला दुपारचं, त्याच्यामुळे काय वाटत नाही एवढा. चला तर मग मरीन्स बघितलं, मरीन लाईन. आणि आता थैनं जाऊया. आता जाऊची वेळ झालेली असा आणि वाजलेलो आहे असं 1 घरात पण जाते. आता काय फिरा कंटाळ आहे, दुपार झाली त्याच्यामुळे. तर पुढे गेले तर नक्कीच दाखवीन, नाही तर डायरेक्ट आता जाऊया ट्रेनकडे. आणि ट्रेन जाऊया एक घरी घाटकोपरला. चला
चला आता फायनली आपण पोचलो होतो मरीन लाईन स्टेशनला. हो मंडळी, गर्दी बघतास काय? मुंबई घेऊचा असत तर ही गर्दी मात्र तुमका सहन करूचीच लागतली, कारण मुंबई आणि गर्दीचा वेगळाच नाता असा आणि खूप चिक्कार माणसं जमलेली असतात, कारण दुपारची वेळ झालेली आहे. चला तर मंडळी, फायनली आता आपण इलेलो असो घराकडे आणि आता जेवण वगैरे झालेला आणि म्हटलं तुमका आता ब्लॉगची एंडिंग करूया आपण. आजचं ब्लॉग कसं झालं तर नक्की सांगा. आज आपण मुंबादेवीचं दर्शन घेतला, मरीन ड्राईव्हला गेला, थोडंसं बसला वगैरे, थोडीशी फिरलं वगैरे, चिल केलं आणि खूप दिवसानंतर ब्लॉग गेलो आज, कारण माझे एक्झाम्स वगैरे चालू होते आणि त्याच्यामुळे मी कॉलेजला असेल, त्याच्यामुळे मला करू नाही डेली. त्याच्यामुळे कसं झालं ब्लॉग तर नक्की सांगा आणि कमेंट नक्की करा आणि भेटाय पुढच्या ब्लॉगमध्ये. आत्तापासून तर सुट्टीच पडली आहे, एक्झाम सगळे संपली आहेत, सेमिस्टर संपला, त्याच्यामुळे आता ब्लॉग येत राहतील आहेत, नवीन ब्लॉग येत राहतील आहेत. मस्ती करूचीच असं धम्माल आणि खूप इंटरेस्टिंग ब्लॉग्स असतात. त्याच्यामुळे लाईक करायचे, चॅनल सबस्क्राईब करू विसरा नको. बाय.